हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त, मजेत आणि आनंदी असाल. तर इथे मी आता सकाळी सकाळी किचनमध्ये क्लिनिंगचं काम करते आहे. खरं तर हे मला सकाळी आज करायचं नव्हतं, पण अचानक मला वाटलं की आज किचनचा ओटा पूर्ण आपण डीप क्लीन करून घेऊया. तेच मी आता इथे करून घेते आहे. कधी कधी आपलं प्लॅनिंग नसताना सुद्धा आपण असे काम करत असतो. तुम्ही पण असे करता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सर्वात आधी मी किचनच्या बेसिनमध्ये असलेले सर्व भांडे हे घासून घेतले. त्यानंतर किचन ओट्यावरील काही स्टँड वगैरे होते ते पण मी पूर्ण घासून घेतले. त्यानंतर खिडकीमध्ये जमा झालेला काही स्लायडिंगमध्ये जमा झालेला काही कचरा तो पण मी झाडूने काढून घेतला आणि छान खिडकी पण ओल्या फडक्याने पुसून घेतली. त्यानंतर शेगडी पण मी छान घासून घेतलेली आहे आणि पूर्ण ओटा माझा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. स्वच्छ किचन म्हणजे फक्त स्वच्छता नाही, तर आपल्या कुटुंबाचं आरोग्य आहे. आपल्याला जेव्हा थकवा येतो, पण जेव्हा आपण अचानक किचन बघतो तेव्हा तो सगळा थकवा कुठल्या कुठे पडूनच जात असतो. स्वतःला गृहिणी म्हणून तुम्ही कमी समजू नका. तुम्ही एका पूर्ण घराची राणी आहात. त्यानंतर मी लगेच फ्रीज पण क्लीन करून घेतलेला आहे, कारण फ्रीजमधल्या पूर्ण भाज्या पण संपलेल्या होत्या. त्याच्यामुळे म्हटलं की आपण फ्रीज पण क्लीन करून घेऊया. फ्रीजच्या खाली पण खूप कचरा जमा झालेला असतो. फ्रीजच्या खालचा स्टँड तो पण मी काढून घेतला आणि त्याला छान स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं माझा किचन पण पूर्ण क्लीन झालेला आहे. त्यानंतर सायंकाळी बाजार घेऊन आलेले होते, तोच मी आता फ्रीजमध्ये ठेवत आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि माझा फ्रीज पण छान सेट झालेला आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.